Hello student, today we have discussed about the emission of heat radiation. We have already seen the perfectly black body and here is black body. Diagram तुम्ही काढलेली असेल ती diagram important आहे. Emission of heat radiation. In 1792, Perry Prevost published a theory of radiation known as theory of exchange of heat. 1792 साली पेरिस प्रिहोस्ट ह्या सायंटिस्टनं एक रेडिएशनच्या संदर्भात थेरी पब्लिश केली. त्याच थेरीला थेरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट असं म्हटलं जातं. अकॉर्डिंग टू दिस थेरी ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर अबाव 0 डिग्री और 0 केल्विन ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर सगळ्या ज्या बॉडी आहेत ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर्स अबाव 0 केल्विनच्या वरती प्रत्येक बॉडीचं टेम्परेचर असतं ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर. देन रॅडिएट थर्मल एनर्जी अँड ॲट सेम टाईम त्यावेळेला ते काय करत असतं थर्मल एनर्जी रॅडिएट करत असतं. दे ॲब्सॉर्ब रॅडिएशन रिसीव्ह फ्रॉम द सराउंडिंग त्यावेळेला ॲब्सॉर्ब काय करत असतं ते रॅडिएशन की आजूबाजूला असणारं रॅडिएशन ते रिसीव्ह करत असतं. द अमाऊंट ऑफ थर्मल रॅडिएशन इमिटेड पर युनिट टाईम डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ इमिटिंग सरफेस. मग रॅडिएशन थर्मल रॅडिएशन कशावरती डिपेंड आहे की त्या जो इमिटिंग सरफेस आहे इमिशनचा त्याचं नेचर कसं आहे, इट्स एरिया अँड इट्स टेम्परेचर, एरिया किती आहे आणि टेम्परेचर किती आहे ह्याच्यावरती त्याचं रॅडिएशन डिपेंड असतं. म्हणजे बघा जर सोलार कुकर बनवायचा म्हटलं आपल्याला तर सोलार कुकर बनवायचं म्हटलं तर त्याची जी लेंथ आहे ती सुद्धा मेजर करून घ्यावी लागते आणि त्याचा तेवढा आकार बनवावा लागतो. म्हणजे साईज एरिया किती आहे त्याच्यावरती इमिशन डिपेंड असतं. हॉटर बॉडीज रेडिएट ॲट हायर रेट दॅन द कूलर बॉडीज. मग हीट रॅडिएशनचा जर रेट आपण पाहिला तर हॉटर बॉडी लवकर ते रॅडिएट करत असतात फास्ट, त्याचा रेट जास्त असतो आणि कूलर बॉडीचा काय असतो कमी असतो. म्हणजे बघा जर गरम पाणी आपण थंड व्हायला ठेवलं तर गरम पाणी पटकन थंड व्हायला सुरुवात होते, पण ते जर त्याच ठिकाणी जर कोमट पाणी ठेवलं तर ते पटकन थंड होणार नाही. देन दिस फिजिबल द लाईट कलर्ड bodies reflect most of visible radiation whereas dark color bodies absorb most of incident visible radiation. डार्क कलर असेल तर रेडिएशन ॲब्सॉर्ब करायचं पॉवर त्याच्यामध्ये रेट जास्त असते. फॉर अ बॉडी द ॲब्सॉर्ब रेडिएशन बेइंग एनर्जी इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स ऑसिलेटिंग अबाउट देअर मीन पोझिशन. ज्या वेळेला एखाद्या बॉडीचं ॲब्सॉर्प्शन रेडिएशन चालू असतं बेइंग एनर्जी इन्क्रीजेस त्यावेळेला कायनेटिक एनर्जी काय होते त्या ॲटमची इन्क्रीज होत असते मीन पोझिशनपासून. यू हॅव लर्न अर्लियर दॅन द ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी डिटरमाइन्स द टेम्परेचर ऑफ द बॉडी. देन द ॲब्सॉर्ब रेडिएशन देअर फॉर कॉजेस राईज इन टेम्परेचर ऑफ द बॉडी. रॅडिएशन ॲब्सॉर्ब करत तर टेम्परेचर वाढत जातं. द बॉडी इट सेल्फ ऑल्सो रॅडिएट्स देअर फॉर इट्स एनर्जी डिक्रीजेस त्यावेळेला त्याची एनर्जी कमी होत असते कॉझिंग लोअरिंग ऑफ टेम्परेचर. इफ अ बॉडी रेडिएट्स मोर दॅन इट्स ॲब्सॉर्ब इट्स टेम्परेचर डिक्रीजेस. रॅडिएशन जर ॲब्सॉर्प्शनपेक्षा जास्त असेल तर काय होणार आहे टेम्परेचर रेट हा डिक्रीज होणार आहे आणि रॅडिएशन जर काय असेल जास्त असेल तर फेन द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ रॅडिएशन सेम रेट ऑफ इमिशन रॅडिएशन द टेम्परेचर ऑफ बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट. जर ॲब्सॉर्प्शन रेट आणि इमिशन रेट सारखा असेल तर टेम्परेचर काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे. द बॉडी इट्स सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग त्यावेळेला त्या बॉडीला काय म्हणायचं थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे जेवढं ॲब्सॉर्प्शन होते किंवा जेवढे इन्सिडेंट होते तेवढं ॲब्सॉर्ब केलं जातं किंवा रॅडिएट केलं जातं. यू माईट रिकॉल द एक्झाम्पल फ्रॉम 11th स्टँडर्ड द कप ऑफ हीट टी टेम्परेचर ऑफ टी इज ग्रेटर दॅन रूम टेम्परेचर और अ प्लेट कंटेनिंग आईस जर असेल प्लेटमध्ये तर रूम टेम्परेचर जास्त असणार आहे आईसचं टेम्परेचर कमी असणार. बरं kept on a table both attain the room temperature after some time. At room temperature also all bodies radiates as well as absorbs radiation but their rate of emission and rate of absorption are same, hence their temperature remains constant. You can therefore infer that hot bodies would radiate more than cooler bodies at room temperature. In fact more temperature lower than 800 degrees Celsius. The thermal radiation corresponds to wavelengths longer than those of visible light and hence we do not see them.
When the body is heated, the radiated energy corresponds to shorter wavelength. आता काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते पहा. फॉर टेम्परेचर अराउंड 800 डिग्री सेल्सिअस पार्ट ऑफ एनर्जी इमिट द विजिबल रेंज बॉडी अपिअर्स रेड. टेम्परेचर जर 800 डिग्री सेल्सिअस असेल तर ती बॉडी रेड तुम्हाला दिसेल, रेड कलरची. ॲट अराउंड 3000 डिग्री सेल्सिअस इट लुक लाईक व्हाईट हॉट, त्यावेळेला ती व्हाईट दिसेल. द फिलामेंट ऑफ टंगस्टन लॅम्प अपियर्स व्हाईट हॉट एज इट्स टेम्परेचर अराउंड 3000 डिग्री सेल्सिअस. वी हॅव दस सीन दॅट ऑल बॉडीज रेडिएट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की ऑल बॉडी काय होतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात. देअर टेम्परेचर इज अबाव ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. त्याचं जे टेम्परेचर आहे ते ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरच्या वरती असतं, बरोबर आहे. मग ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आपण कधी म्हणतो ते आपण आत्ताच पाहिलेलं आहे की ज्या वेळेला ते 0 केल्विन एवढं असतं त्याला म्हटलं जातं ॲब्सोल्यूट 0 डिग्री थर्मल एनर्जी ॲब्सॉर्प्शन रिसीव्ह द सराउंडिंग. देन ॲट रूम टेम्परेचर, आता रूम टेम्परेचरला वेगवेगळे एक्झाम्पल इथे दिले आहेत. वी हॅव द सीन दॅट ऑल बॉडीज radiate electromagnetic radiation when their temperature is above the absolute zero temperature. Amount of heat radiated by body depends on. मग रॅडिएशनचे रेट हा कशावरती डिपेंड आहे, कुठल्या कुठल्या टर्मवरती डिपेंड आहे ते पाहायचं आहे. द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी, the absolute temperature of the body at T, the nature of the body, the thermal material nature of surface, polished or not, etc., surface of the body and time duration of for which body emits radiation. ह्या 4 गोष्टींवरती अवलंबून आहे. नेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर, सरफेस एरिया अँड टाईम ड्युरेशन. द अमाऊंट ऑफ हीट रेडिएट क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया, म्हणजे क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए अँड टाईम ड्युरेशन स्मॉल टी, म्हणजे क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए टी. इट्स देअर फॉर कन्व्हिनियंट टू कन्सिडर क्वांटिटी ऑफ हीट रेडिएंट पर युनिट एरिया पर युनिट टाईम. This is defined as emissive power or radiant power, and the body at given temperature R is equal to Q by AT. The dimensions of emissive power are L0 M1 T raised to minus 3 and SI unit is joule meter inverse second inverse or Weber per meter square. The nature of emitting surface, that is its material or polishing, is not physical quantity. Hence, to discuss the material aspect, we compare objects of different materials with incident geometries. At the same temperature, at given temperature, perfectly black body has maximum emissive power. Thus, it is convenient to compare emissive power of given surface with that of perfectly black body at the same temperature. त्यावेळेला सेम टेम्परेचरला परफेक्टली ब्लॅक बॉडी आपल्याला इमिसिव्ह पॉवर कम्पेअर करता येईल. देन ह्याची पण नोट्स विचारली जाते किंवा प्रॉब्लेम त्या ह्याच्यावरती येतो. कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी. द कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी ई ऑफ गिवन सरफेस इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर आर of the surface to the emissive power RB of perfect black surface at the same temperature, that is E is equal to R upon RB. For a perfectly black body, rate of emission is equal to 1, whereas perfect reflector E is equal to 0. MCQ साठी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर ह्याचं तुम्ही नोट्स काढा आणि नोटबुकमध्ये लिहित चला.